दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता, आवाज सामान्यांचा। महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे। यामुळे संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेसवे हा डिकंजेस्ट होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की यापूर्वीच आपण वरळी बांद्रा काम पूर्ण झालेलं आहे आणि आता बांद्रा वर्सोव्याचं काम देखील वेगानं होत आहे। त्याच्या पुढचा हा भाग आहे की जो पलीकडे दहिसर आणि भाईंदर पर्यंत जाईल, इकडे मड पर्यंत जाईल आणि एकूणच मुंबईच्या ट्रॅफिकपैकी 60% जो ट्रॅफिक आहे हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर त्या ठिकाणी जात असतो। आपण मेट्रोचं नेटवर्क केल्यामुळे त्याच्यामध्ये काही कमतरता निश्चितपणे आलेली आहे, पुढे येणार आहे। पण त्यासोबत मुंबईची लेंथ पाहता त्याला पॅरलल आणि सिग्नल फ्री रोड देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून हा रस्ता हातात घेण्यात आलेला आहे। आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा बांद्रा वर्सोवा आणि वर्सोव्यापासून भाईंदर असा जे दोन रस्ते आहेत, या दोन रस्त्यांचा मिलाप या ठिकाणी होणार आहे। आपण पाहू शकतो हे सगळं मोठं काम आपल्याला जे दिसतंय या ठिकाणी बांद्रा वर्सोवा जी सी लिंक आहे त्या सी लिंकचं आता जिथे ट्रॅफिक इव्हॅक्युएट आपण करणार आहोत तो सगळा भाग आहे। इथेच हा दुसरा रस्ता देखील त्याला येऊन जुळतोय, हा पलीकडे मग भाईंदर पर्यंत जाईल आणि मला असं वाटतं की आता अत्यंत वेग या सगळ्या कामाने घेतलेला आहे। आपण पाहू शकतो किती डिफिकल्ट काम आहे। आता आपण जर इथे लाटांची परिस्थिती बघितली, अशा लाटांमध्ये काम करणं अत्यंत कठीण आहे, पण तरी देखील वेगानं काम होतंय। सातत्याने त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर केलेल्या आहेत। वेगवेगळ्या कोर्ट केसेस झाल्या त्या आपण जिंकलेलो आहोत, परमिशन्स वेगवेगळ्या घ्यायच्या होत्या त्या आपण मिळवलेल्या आहेत आणि आता हे काम वेगाने होईल आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की 2-3 महिन्यामध्ये मॉन्सून संपल्यानंतर अत्यंत वेगानं हे काम होईल। प्रयत्न असा आहे की बांद्रा वर्सोवा मार्च 28 पर्यंत संपला पाहिजे आणि वर्सोव्यापासून भाईंदर पर्यंतचा जो आपले हे कनेक्टर्स आहेत सगळे वेगवेगळे, हे सगळे डिसेंबर 28 पर्यंत संपले पाहिजेत। त्या दृष्टीनं हे सगळं काम चाललेलं आहे।